चाकणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुद्धा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक आणि आंबेठाणा चौकामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। यामुळे प्रवाशांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान याच वेळी तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकापासून काही अंतरावरती उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलांची जोरदार चर्चा आता चाकणमध्ये सुरू झालेली आहे। या उड्डाण पुलांबाबत चाकणकरांना नेमकं काय वाटतंय, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सोडण्यासाठी या पुलांचा उपयोग होतोय का, या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहिलं की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा जो बोजवारा उडाला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी जे रस्त्याची अवस्था आहे याच्याबाबत सातत्याने बोललं जातं। मात्र नेमकी अडचण कुठे आहे, ही वाहतूक कोंडी का होते, याच्या उपाययोजना काय आहेत, ह्याच्यावर कुणी बोलतंय का? तर आपण चाकणकर जे नागरिक आहेत ते स्वतःच या रस्त्यांबद्दल खरं तर उपाययोजना देखील सांगतायत, अडचण कुठे सांगतायत। आणि हे नागरिक खरं तर इथं वर्षानुवर्ष राहत आहेत, त्याच्यामुळे त्यांना इथली बारकाईने माहिती आहे। आता मी एक खुलासा केला, तो म्हणजे तळेगाव चौक जो आहे आणि आंबेठाण चौक, या दोन चौकाच्या केवळ 200 ते 300 मीटर पलीकडे उड्डाण पूल आहेत छोटे। आता हे उड्डाण पूल का केले, हा खरं तर मला पण प्रश्न पडलाय आणि इथून प्रवास करणाऱ्याला देखील प्रश्न पडतो। आता आपण पहिल्यांदा हे जाणून घेऊयात की हे पूल का केलेत, हे सांगणारे माझ्यासोबत एक नागरिक आहेत। हे पूल का केले, तुमचं काय? ऍक्च्युली जेव्हा रस्ता झाला 2002-2003 तेव्हा चाकण खूप ग्रामीण होतं। तेव्हा रस्ते बारीक होते, रस्ते इंडस्ट्री रस्ते मोठे केले। जेव्हा रस्ते गेले त्या टायमाला एवढे अपघात व्हायचे, 120-140 स्पीड असायचं। सांगायचा मुद्दा, तेव्हाची परिस्थिती पूर्ण वेगळी होती। मान्य शरद पवार साहेब असतील, अजितदादा पवार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC आली, त्यांनी तेव्हा ते नियोजन केलं। ते मंत्री, याचा अर्थ ते काय करतात, ते आदेश करतात की तुम्ही इथे रस्ते करा। त्याच्यात कारवाई कोण करतात? हायवेवाले करतात, ते इंजिनियर करतात, ते येतात व्हिजिट करतात, प्रत्येक गोष्टी नॉर्म्स ठरलेले असतात। त्यानुसार त्या ब्रिजचं डिझाईन झालं आणि जे डिझाईन झालं, जर लोक म्हणतात तो ब्रिज चुकीचा झालाय, हाईट चुकीचा झालाय मान्य मला। जर हाईटचा ब्रिज असा तसा ब्रिज पुढे घेतला असता, जर मेन चौकामध्ये आला असता, त्या ब्रिजच्या खाली जी बिळ आहे ती छोटी, त्याच्यामध्ये मेन गोष्ट गाड्याच पास झाल्या नसत्या। चुकीचं आहे तुम्हाला मान्य? चुकीचा मान्य म्हणजे चुकीचा मान्य आहे, परंतु त्या काळानुसार ते जे अधिकारी होते त्यांनी तो सर्वे व्यवस्थित केला असता। जर ब्रिज पुढे केला असता, बिळ मोठी केली असते, त्यामुळे तो चुकीचा असं जो स्पेस आहे ब्रिज छोटा नाही। ठीक आहे, तुमच्याकडे येतो हाच मुद्दा मी घेऊन तुमच्याकडे येतो। त्या ठिकाणी काय झालेलं मी सांगतो तुम्हाला। आम्ही लहान असताना एक आख्यायिका ऐकलेली की ते जे ब्रिज होते ते चाकण चौकामध्ये होते। चाकण चौक म्हणजे तळेगाव चौक असेल आणि आंबेठाण चौक असेल, हे चौक खूप मोठे आहेत आणि कुठलेही रस्ते करताना त्याच्यात कमीत कमी पुढच्या 20-25 वर्षाचा किंवा 50 वर्षाचा सर्वे ठेवला, म्हणजे ते डोळ्यासमोर ठेवूनच ते काम केलं जातं। आणि काम करत असताना ते जे ठेकेदार असतील, ह्या ठेकेदारांनी ते ब्रिज एक तर करताना चुकीच्या ठिकाणी केले आणि त्याची जी साईज मोठी होती, ते साईज मोठी न करता त्यांनी छोट्या साईज मध्ये केले, कारण त्यांना माहिती होतं की हे ब्रिज चुकीच्या ठिकाणी होणार आहे, मोठे करून करायचे काय, म्हणजे त्याच्यामुळे ते छोटं आउटलेट ठेवलं। आणि त्यात दुसरा विषय असा की अशी एक आख्यायिका आहे की कुठल्या तरी एका पेट्रोल पंपवाल्याचं त्याचं नुकसान होणार होतं। आख्यायिका नाही म्हणतात, आख्यायिका म्हणजे असं ऐकलेलं आहे आम्ही, कारण आम्ही तर लहान होतो त्यावेळेस, हे सगळं हातोहात कानावरती आलेल्या गोष्टी आहेत। तर एका पेट्रोल पंपवाल्यांनी स्वतःच उद्योग व्यवसाय वाचवण्यासाठी हे पूल जे ब्रिज आहे चाकणच्या आणि आंबेठाण चौकातला, ते चुकीच्या ठिकाणी सरकवण्यात आलेले असं हा जो आरोप आहे ना, तो सातत्याने होतोय। आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो की वाहतूक कोंडी सुद्धा नेमकी तळेगाव चौकात आणि आंबेठाण चौकात होते, बरोबर की? वाहतूक कोंडी मला काय माहिती, जर हे काय लोक, काही लोक, मी काय शब्द वापरतो, काही लोक जो आरोप करतात, तुम्ही हे काय ना बघत की पवार साहेबांनी एवढी मोठी इंडस्ट्री आणली ते आणली, आणि काम करताना मी एक लोकप्रतिनिधी नगर म्हणून काम केले, गेले 5 वर्ष मी काम करतो, उपनगराध्यक्ष म्हणून काम केले। आम्ही काय करतो की तुम्हाला इथे एक रस्ता बांधा किंवा ब्रिज बांधा, ह्याच्यामध्ये जे अधिकारी असतात हे त्यांचं काम अधिकाऱ्यांचं असतं, किती जागा जाणार त्याचा सर्व होतो। मात्र अधिकाऱ्यांची चूक आहे, हा, ते अधिकाऱ्याची चूक आहे, अधिकाऱ्याची चूक आहे। त्यामुळे तुम्ही पवार साहेब असेल किंवा त्या टायमाचे कोणी नेते असतील, त्यांनी काम केलं, त्यांना थोडं प्रेस केलं पाहिजे किंवा त्याचे आरोप केले, पण आरोप हे अधिकाऱ्यावर केले पाहिजे। बरोबर आहे, MIDC बसवली, परंतु MIDC बसवत असताना रस्ते का नाही पाहिले हो? रस्ते करायला पाहिजे होते ना। तुम्ही आज आमच्या इकडे नवीन MIDC झाली ते वासुलीमध्ये, त्या ठिकाणी जाऊन बघा, 2-2 पदरी रस्ते आहेत, परंतु मध्ये डिवायडर आहे। गेल्या 25 वर्षापासून हा रस्ता होतोय का होत नाहीये? किती लोकांचे बळी तुम्ही जाताना पाहिले तुमच्या समोर? आमच्या डोळ्यासमोर आता गेले हो, 2 मुलं त्या दिवशी कामावून चालले होते, 2 व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला कंटेनरवाल्याने रात्रीच्या वेळेस,
मागणं धडक दिली, दोन्हीच्या दोन्ही मुलं गाडी खाली मेली. या रस्त्यामुळे बळी जातात याच्या बाबतीत तर सगळे सहमत असतील. 100%. रस्ते व्यवस्थित व्हायला हवे. औद्योगिक वाहनं पण बंद झाली पाहिजे. रिक्षा वगैरे या भरपूर चालू आहे ना, या औद्योगिक वाहतूक भरपूर आहे. त्याला बरेच स्थानिक नगर कार्यकर्त्यांचं बळ असल्यामुळे ते ऐकत नाहीये. ते त्यांचं वाहतूक औद्योगिक वाहतूक आहे त्याच्यामुळे त्या गाड्या जर चालल्या आणि एस आपले जे पीसीएमटी पीएमटी त्यांची संख्या वाढवली तर कशाला त्या रिक्षा चालतील? पब्लिक ट्रान्सपोर्ट हे व्यवस्थित करायला हवं. प्रशासनाचं वचक पाहिजे, तो वचक नाहीये अजिबात. मुद्दा काय माहितीये का साहेब, एमआयडीसी मोठी आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, रहदारी वाढलेली आहे. मुळात प्रश्न हा एकच आहे की रस्ते मोठे झाले पाहिजे. निश्चित. आणि सर्वात त्याच्यात पहिला प्रश्न आहे की रस्ते मोठे रस्ते झाले हे पाहिजे. सुधारले पाहिजेत, हो. खड्ड्यांची डागडुजी झाली पाहिजे, कचऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे, तोही सुटला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा आपण जे वास्तव तुमच्या समोर आणलेलं आहे, म्हणजे जो तळेगाव चौक आणि आंबेठाण चौक याच्यामध्ये झालेले जे 2 पूल आहे ते चुकीच्या पद्धतीने झालेत. अधिकाऱ्यांनी खरं तर याच्या बाबतीत लक्ष द्यायला हवं होतं. आणि आता तरी त्याची दुरुस्ती होणार का? कारण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये चांदणी चौक जो पूल होता तो पाडून नवीन बनवला गेला, त्याच पद्धतीने इथे देखील कारवाई होणार का हे पाहणं गरजेचं असणार आहे. अविनाश पवार, एनडीटी मराठी, चाकण, पुणे.